फार काही नाही, पण जरा गळल्यासारखं होतं ना आपल्याला. तसं थोडंसं वाटायला लागलं. अजूनही तसं काही फार मी फ्रेश आहे वगैरे असं नाही आहे, पण होतं असं कधी मध्ये कधी. ते इतकी बडबड 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 सगळी सुरू आहे, भाषणं सुरू आहेत, ते मुलाखती सुरू आहेत, सगळ्या गोष्टी सुरू आहेत. माझी बहुतेक सगळी भाषणं तुम्ही बघितली असतील, ऐकली असतील. ऐकलीत ना? पाहिलेत ना? ज्या मुलाखती झाल्या त्याही पाहिल्या असतील ना? आजच आपण सकाळी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. अनेक विषय आपण त्याच्यामध्ये, विकासाचे अनेक विषय त्याच्यामध्ये मांडलेत, जे आजपर्यंत मी भाषणातून मांडत आलो. पण आमच्या लोकांना काही त्याच्याशी कर्तव्य नाही. विकासाच्या मुद्द्यांशी आम्हाला घाणेरडे रस्ते मिळाले तरी चालतील, आम्हाला घाणेरडी गटारं मिळाली तरी चालतील, आमच्याकडे ट्रॅफिक जॅम झाला तरी चालेल, आमच्याकडे अनधिकृत बांधकामं झाली तरी चालतील, आमच्याकडे मुलांना शिक्षणापासून बाजूला राहिले तरी चालतील, ॲडमिशन नाही मिळालं तरी चालतील, आम्हाला हॉस्पिटलमध्ये आम्हाला काय तुमचे जागा नाही मिळाली तरी चालेल, पेशंटला नाही नेता आलं तरी चालेल. पण आम्हाला इंटरेस्ट कशात? शिंदे यांच्याबद्दल काय बोलले, मग फडणवीस त्याच्याबद्दल काय बोलले, मग उद्धव ठाकरे ह्याच्याबद्दल काय बोलले, मग तुम्ही ह्यांच्याबद्दल का असं बोललात? निवडणुका म्हटल्यानंतर आपण एकमेकांवरती टीका टिप्पणी करतो वगैरे सगळं ठीक आहे, पण तुमचा प्रश्न विचारण्याचा मुख्य मुद्दा हा कसा असू शकतो? तुम्ही खरं विचारलं पाहिजे की बाकीचे जाहीरनामे दिलेत, तुमचा जाहीरनामा आज आलाय, हे प्रश्न तुम्ही कसे काय सोडवणार आहात, याच्यावरची उत्तरं काय आहेत? शाळा कशा उभे राहणार, कॉलेजेस कशी उभी राहणार, चांगले रस्ते कसे मिळणार, आमचं एकूणच आयुष्य सुखकर कसं होणार, हे मला असं वाटतं प्रश्न विचारण्यापेक्षा हा राजकारणी तुमच्याबद्दल काय बोलतोय, तो त्यांच्याबद्दल काय बोलतोय, हा ह्याच्याबद्दल काय बोलतोय, कोंबडी झुंजवायची फक्त, आणि दिवसभर आमचं तेच चालू राहणार. मग कोणतरी ह्याच्याबद्दल बोलणार, मग हे दुसरीकडे जाणार, म्हणणार की बघा तो तुमच्याबद्दल असं बोलला, तुमचं काय म्हणणं आहे, मग तो दुसऱ्याकडे जाणार, तो म्हणणार तुमचा तो असं बोलला, तुमचं काय म्हणणं आहे, आणि हे आपले दिवस झगडणार, दिवस काढून टाकणार, संपला यांचा विषय. पण आमच्या आयुष्यातले मूलभूत प्रश्न ह्याच्यातनं निवडणुकांबंद सुटणार आहेत का? ही निवडणूक आपण का लढवतोय? कशासाठी तुम्ही उन्हातानामध्ये उभे राहून रांगेबंद मतदान करताय? कोणीही प्रश्न विचारत नाहीत, कोणाला काही देणं घेणंच नाहीये. मी खरं तर आज तुमचं फक्त दर्शन घेण्यासाठी म्हणून मी इथे येणार होतो, यांनी सभाच लावली. पण मी सगळ्या मला असं वाटतं मी सगळ्या सभांमधनं मी अनेक विषय सगळे बोललेलो आहे तुमच्यापर्यंत, ते सगळे अनेक विषय पोहोचलेले आहेत. तुम्ही कसे आहात हे विचारण्यासाठी म्हणून मी उल्हासनगरला आलोय. मी काय फारसं लंबचौडं भाषण देण्यासाठी करण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो नाही. मी तुम्हाला फक्त एवढीच एक गोष्ट सांगण्यासाठी म्हणून आलेलो आहे की गेल्या 5 वर्षामधला जो खेळ तुम्ही बघितला असेल महाराष्ट्रामधला, मी असा महाराष्ट्र याच्या अगोदर कधी पाहिलं नाही. म्हणजे मला हेही युती किंवा आघाडी, मला हा पक्ष नको म्हणून मी यांना मतदान केलं, तर हा निवडून आल्यावर ह्यांच्याबरोबर जाऊन बसला. अरे गधड्या, मग मी ह्यालाच केलं असतं ना मतदान. तू ह्यांच्या विरोधात आहेस म्हणून मी तुला मतदान केलं, तू ह्यांच्याबरोबर जाऊन बसलास,
हा तुम्हाला तुमच्या मताचा अपमान नाही का वाटत? तुम्ही ज्यांच्यासाठी म्हणून तिथे उन्हातानामध्ये उभं राहायचं आणि उन्हातानामध्ये उभं राहून तुम्ही मतदान करायचं आणि नंतर तो माणूस किंवा तो पक्ष उठतो आणि दुसऱ्या पक्षांबरोबर जाऊन बसतो. तुम्ही निवडून दिलेले आमदार उठतात, विकले जातात आणि दुसऱ्या पक्षावर जाऊन बसतात. तुम्ही सहज मोफत म्हणून दिलेलं एक मत हे करोडो रुपयाला विकलं जातं नंतर. हा तुमच्या मताचा अपमान नाही? मी जो गेल्या 5 वर्षामध्ये जो खेळ झाला ना या महाराष्ट्रामध्ये, मला असं वाटतं त्या मतांचा जो अपमान झालेला आहे त्याचा बदला घेण्याची ही वेळ आहे आता 20 तारखेला. सगळ्या गोष्टी सोडून द्या बाकीच्या. शहराच्या शहर आमची बकाल होत आहेत. शहरामध्ये काय आम्हाला राहण्यासारखी व्यवस्था नाही, सोय राहिलेली नाही. मी आत्ता त्या कल्याणवरनं आलो, इथे पण तीच परिस्थिती. इमारती वाढतायत, पाणी आहे का तेवढं? आमच्याकडे काय टँकर राज चालतो. हेच सगळे राजकारणी, ह्यांचेच सगळे टँकर्स, हेच सगळे इमारती उभ्या करणार, हेच सगळे बिल्डर्स तुम्हाला इकडे आणणार आणि मग ह्यांच्याच टँकरने तुम्हाला पाणी पुरवणार आणि मग त्याचे पैसे हेच मोजणार आणि हे सांगणार आम्हाला विकास करायचा आहे. असा घरातनं बाहेर पडल्यावरती एक चांगलं वातावरण पाहिजे आपल्याला. आज इथे माझ्या माता भगिनी आलेत, त्यांच्यावर जे काही कच्चे बच्चे आलेत, आपण त्यांच्या भविष्याचं काय ठरवून बसलोय, काय घेऊन बसलोय? आणि त्याचं जर समजा आपल्याला काही वाटतच नसेल तर आपण निवडणुका का लढवतोय? एकदा मनाशी प्रश्न तर विचारून बघा. आज मी हीच गोष्ट फक्त तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून मी आज इथे इथपर्यंत आलो. खरं तर मला तुमच्याशी भेटून बोलायचं होतं, माईकवरून बोलायचं नव्हतं. मला तुमचं म्हणणंही मला ऐकून घ्यायचं होतं. हे कसं होतं, हे आपलं एकतर्फीच होऊन जातं मन की बात. पण येऊन भेटलो असतो तुम्हाला, तुमचं काही 4 गोष्टी तुमच्या ऐकल्या असत्या, माझ्या काही 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या असत्या. पण असो, तुमचं दर्शन झालं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचं आहे, मी फार लंब चौडं भाषण करण्यासाठी आलेलो नाही इथे. मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचं आहे की येत्या 20 तारखेला कुठेही बेसावध राहू नका. ही सगळी मंडळी तुमचा फक्त गैरफायदा घेत आलेली आहेत. आत्ता हात जोडून येतील, नंतर कुठे काय जातील घरंगळत तुम्हाला कळणार पण नाही, पत्ता पण लागणार नाही. आमच्या उमेदवारामध्ये नाव त्याचं भगवान आहे. पण भगवान, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची, परमेश्वर बघतोय तुझ्याकडे. नंतर ह्यांना विसरायचं नाही. या सगळ्यांना आपण जो शब्द देतोय तो आपण पाळण्यासाठी जन्माला आलेलो आहोत, एवढी आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून माझ्या सर्व माता भगिनींना, बांधवांना माझी विनंती आहे की येत्या 20 तारखेला कुठेही बेसावध राहू नका, कुठेही गाफील राहू नका. गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या मतांचा जो अपमान झाला आहे तो विसरू नका. जो महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाचा खेळखंडोबा झालाय विसरू नका. हे सगळे धंदेवाईक जे सगळे उभे आहेत समोर, उद्या निवडणुकीच्या तोंडावरती शेवटचे 2 दिवस पैसे फेकून मारतील, पैसे वाटतील, नक्की घ्या. यांनी कोणाला तरी लुटलंच आहे, तुम्ही यांना लुटा आणि मतदान भगवानच्या मागे उभं करा. आणि म्हणून येत्या 20 तारखेला आपण फक्त भगवानच नाही, संपूर्ण माझ्या महाराष्ट्रामध्ये जिथे इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझे उमेदवार जिकडे उभे असतील त्या सर्व उमेदवारांना आपण येत्या 20 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून
आपण सर्वांना प्रचंड 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 मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.